स्कूबी टोपी चकली लहान पोरांवर धावून येतो बरं का तो. अरे काय नाही करत गौरी, हात लाव. काय नाही करत, लाव हात. हॅलो, हा आहे प्राचीचा ब्लॉग आणि मी आहे ती प्राची. आता मी जरा पाहुण्यांना आमचं शेत फिरायला घेऊन चालली आहे. माझ्या आत्याची मुलगी आली आहे. ही माझ्या आत्याची मुलगी आणि ही तिची मुलगी गौरी. हे काय बोलतात मला समजत नाही. मला समजलं तर तुम्हाला सांगेल मी. हॅलो आरामध्ये रे गाईस. म्हणजे काय? नमस्कार. मला शिकव थोडेसे शब्द. हो शिकवते मम्मी. पुढे ते शिकवतील. म्हणजे मी स्टार्टिंगच मध्ये शिकेली असते ना. हे बघ इथं भोपळा आहे. मालनोट बॉटल गाड बॉटल गाड थोडी या. काय बोल? पडली पडली. गौरी हळू ये. मी म्हणते बॉटल काढ बॉटल काढ. काय सांगू तिला? दुधी भोपळा. हा दुधी भोपळा सांगायचं. अगं तिला कळत नाही ना. तिला इंग्लिश मध्ये नाही तर मग कन्नडामध्ये सांगायला लागतं. तिला सांगितल्यावर समजेल ना मग. ही दीदी खूप दिवसातून आली आहे गावाला. जवळपास 1 वर्ष झालं असेल. आणि गौरी इथे नसते. मग ती कुठे असते गौरी? तू कुठे राहते? कुठे राहते? सांग. कर्नाटकाचे जीजू. आणि गौरी पण तिकडेच राहते. तर तिला काही समजतच नाही मी काय सांगते काय नाही ते. तिला समजते थोडी थोडी भाषा पण एवढी प्रॉपर नाही समजत. एवढ्या मोठ्या कैऱ्या झाल्यात आमच्या आंब्याच्या. केशर आंबा आहे हा. एवढी मोठी कैरी खाली पडली. दिवस मी इथे जवळ असून मी आले नव्हते. यांच्यामुळे आली मी इकडे. आणि ते त्यांना घरी फोन करून सांगतात ते ब्लॉगर आहे ब्लॉगर. आमची कांदा लागवड खूप उशिरा केली होती जानेवारीमध्ये. त्याच्यामुळे अजून पात हिरवीगार भाजीला आपण भाजी करतो ना तशी अजून त्याची पात. खूप टाइम आहे अजून कांदे काढायला. मस्त हवा सुटली. पण गौरी कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. मराठी बोलली ती. कसं वाटतंय? छान वाटतंय ना. थांबणार का इथे मग? थांबणार ना? हा म्हणते थोड्या वेळाने. मम्मी निघाली की लगेच निघणार ना. अजून फिरवते, सगळं फिरवते. थोडीफार मराठी पण शिकवते बरं का. नाही आहेत पण ह्या वर्षी ही एकच फांदी यालाच आहेत फक्त थोड्याशा. जिकडे मी पण खूप दिवस झाले गेलेली नाहीये. यांना पण फिरून आणते आणि मी पण बघते. आपको पता है क्या ये क्या है? पता है क्या है? शेंगदाण्याचं झाड आहे. शेंगदाण्याचं झाड. मोठे पण आलेत. माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल झालं म्हणून मी जीजूंचा फोन घेतलाय. पण कॅमेरा क्वालिटी जरा वेगळी वाटते. बघूया आपण एडिटिंग करताना बघूयात कसं आहे ते. आणि माझ्या मागे इकडे मका पण आहे. मका ते उकडून खूप छान लागते मीठ टाकून मस्त. अगर गिर गए तो तू है ना बचाने के लिए. मैं खुद ही डूब जाऊंगी. मैं क्या बचाऊंगी आपको. ते मला म्हणतात मी पडल्यावरती मला वाचायचं. मला स्वतःलाच पोहता येत नाही. ती खूप झाडं होती पहिली. पेरूचं झाड होतं, कडीपत्त्याचं झाड होतं. पण आता ते पूर्ण काढून टाकलंय. मोठं मोटर चालू करायला गेले तिकडे. काय काय विचारून घेतात काय माहिती एवढं. इथं मस्त नारळाच्या झाडाची सावली आहे.
नाना आलेत. नाना यांची भाषा समजत नाही. नाना म्हणतात काय शिवाय बिवाय देते काय आम्हाला. नारायणपेठ बरोबर बोलली तडी तडी शिकव मग आम्हाला प्रॉब्लेम येईल. येते तिला बोलता. येत आहे ना 1-2 शब्द शिकून या ना. नमस्कार, राम राम. तुझ्या भाषेत हा तू शिकली का? मला नाही शिकला तू केव्हा शिकायची? शिकवतच नाही ते. नको नको इकडे किती घाबरते ती. येईन काय पण पाणी. तिथून का भरायला लागतं विहिरीत? काय माहिती मीच विहिरीत का भरायला लागतं पाणी? मगाशी फास्ट पाणी आलं होते. घाबरलीच होती. ಅಲ್ಲ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಜಗ್ಗಾರ ಕುಡಿದು ಬಾ. तिकडे रेनबो आला गं. पाणी येते का असं घे ना. नाही रुक नाही पाणी. आप्पा पण आलेत. आप्पा आहेत, नाना आहेत. आणि आता यांना जायचंय तिकडे वडाच्या झाडाखाली झोका खेळायला. आम्ही लहानपणी खूप खेळायचं तिथे. शनिवार रविवार सुट्टी असायची ना शाळेला. मग इकडे जायचं ह्या झाडाखाली झोका खेळायला. एक पण नाही ना अशी खेळण्याजोगी. ही एकच आहे पण ती खूप वर आहे. कोणती? तिला वरते. तिथं झोका कसा खेळशील तू? मी पण बघते ट्राय करून एखादा झोका. पण ते खूप पारंब्या खूप वर आहेत, खाली नाही आहेत. गौरीलाच पुरं हे होत नाही. गौरीला खेळायचं पण तिलाच भेटत नाहीये. तर 1 नंबर झोका घेतला होता. उतरायचं नाही हा? हा मग दाखवते मग परत. सगळे एकाच फांदीला लटका. या खाली आणि या ती पारंबी घेऊन खाली. तरी नाही तुटायची. तिला नाना शिकवतात. तू पाय वरती घे. पाय फोड. इकडे कर असं इकडे कर. इकडे घे बघा इकडे. तिकडे पडली तर तिला असं घे इकडे. मागेवरच उड्या मारतीये. नाना खेळतात. ओ नाना इकडे थोडं साइड हो जाओ. मी आज टाकणार आहे. अरे पण तिची काही चुकी नाहीये. तिला ते सवयच नाहीये अशी. काचला असं तिच्या हाताला. ते नाही ते तुटणार. एवढी पडली तरी पण तिला परत खेळायचंय. पड गेलाय. अच्छा दोपहर का झोका बनवलाय. बसली का? 1 मिनिट हा. इथे पकड. पकड इथे. अरे तिचं आहे ना डोकं मागे पाहिजे होतं. डोकं गेलं मागं घे ना डोकं बाळा. हा डोकं मागे कर. डोकं काढ आतमध्ये. हा घाल. पाठीमागं मागे घे. असं. आता तुटणार नाही ना नाना. अरे तो पाईपच तुटलाय. पण पाईपच तुटलाय तर कसं करणार. तुमच्या वेळेस ना तुझ्या जगा म्हणेल नाही म्हणजे का आम्ही बारीक होतो मम्मी काही झाडे आहे का? ना तुझी हाऊस पूर्ण करूनच राहणार. इसका स्पेशल माठ करावं. पाईपलाईन तरी हात आता बरोबर झालं. आता पायपाचं वजन कळलं. ही आमची बराखी कांदा ठेवायची. आता पूर्ण रिकामी हे कांदे निघाले ना मग यात ठेवतात. पूर्ण बांबू टाकलेत खाली ते. ये तो हमारा एक रेगुलर खेलने का रहता था. रहो अभी अंदर ही रहो. खाने पीने के लिए लेके आते हम. ज्यूस ज्यूस नाही. ऊस देऊ शकतो आम्ही तुला. ज्यूस नाही देऊ शकत.
ज्यूस तुम्ही तुमचा काढा. हा. मध्ये फ्री मध्ये देऊ शकतो आम्ही तुला ऊस. ऊन वाढलं. खूप वेळ झाला आम्हाला येऊन, आता ऊन लागायला लागलंय. आपण समोर औषध मारतात वाटतं. मुळा लावलाय का? अच्छा तो मुळा होता ना. ए पाला सांगते का? मी नाही बघितला. मुलंगी आहे त्या. मुळा आहे का? मुला मिलेगा स्प्रे कर पहले. मुलांगी म्हणजे मुळा. ती आपण म्हणते मुलांगीच ना. आपल्याला कळलंच नाही. आपण विचार काय पाहिजे? कन्नड का विचार पाहिजे हे. मामांना विचार ना, बाबांना विचार ना. काय पाहिजे? तुला काय पाहिजे? मुलंगी आहे खेळ. मुलंगी येता. आता समजलं, आता माहिती आपण ना. काय सगळ्यांना घ्यायचं? मिला क्या? रोको रोको. छोटा आहे ना तो. हा इझिली निघाला, तसं त्याला खांडायला लागलं. हं? बस आहे का? काढा. देखो ना, रुको, इधर देखो ना. काटे ना उसको. मुझे लगा. मैं भी ओके. हा पण इझिली निघाला. लो मुलांगी. मुलांगी लो, मुलगी. इसको कन्नड़ में मुलंगी बोलते हैं. मुलांगी. हम याद रखेंगे. चलो. ठीक है, तो आप चलते हैं. तिला त्याचे काटे टोचतायत ना, तिने कसं पकडलं एकदम लांब. गौरी आ जाओ आगे. उचकी लागली, गुचकी लागली. गौरी तुम्हें पता है क्या, वो पत्ता है ना आगे का, उसकी सब्जी बनाते हैं. हाँ. पता है क्या तुम्हें? हाँ नहीं. तो घर पे जाके बनाओ उसके साथ, दोनों मिक्स करके. नहीं मैंने नहीं खाया. नहीं खाया? नहीं. अभी मम्मा को बोलो. ठीक है, तुम थोड़ा दे दो, हम फ्री में खाना बना देंगे. फ्री में खाना बनाएंगे. हाँ. तो ये फ्री का ही है ना. हाँ ठीक है, तो फ्री में. जाणार आहेत ना ते. चालले ते लगेच. बाय करो. बाय. चलो. तुम्हारे मम्मी पापा थक गए, देखो आगे बैठे. देखो, दिखाय देखाय. माझी हिंदी तर एवढी भारी आहे ना, मलाच नाही समजत. चलो. आताशी थोडीशी मिक्स व्हायला लागली आणि आता चालली पण आहे ती मुंबईला. हाय. कैसे हो? अच्छे हो. कैसे हो आप लोग? अच्छे हो. आजी बसली इथे झाडाखाली. त्याची पण भाजी होती. हा, मुळ्याची भाजी करतो ना आम्ही. ते पत्ता आहे ना, पत्ता हा, पानं पत्त्याची. खातो आम्ही. हम्म. पानं कापून त्यात थोडीशी भाजी नाही. उधर 20 रुपए में मिलता है पत्ता. सिर्फ पत्ता मम्मी ನಾನು ಹೇಳಿದೆ. एवढा एवढा होता है एवढा. तिला मी त्यांच्या लँग्वेज मध्ये बोलायला सांगितलं, तर ती प्रॅक्टिस करते. बीटीएस बीटीएस. ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅನ್ಬೇಡ, ಬರೀ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನನ್ನ ಬ್ಲಾಗ್ ಇಷ್ಟ ಆಯ್ತು ಅಂದರೆ ಲೈಕ್, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್, ಶೇರ್, ಕಮೆಂಟ್ಸ್ ಮಾಡಿ. ಮತ್ತೇನು ಮಾಡಲಿ ಇದು. I'm a lazy girl. किती एका लाईन साठी एवढा वेळ प्रॅक्टिस करायला. स्टार्ट. ನನ್ನ ಬ್ಲಾಗ್ ಇಷ್ಟ ಆದರೆ ಲೈಕ್, ಶೇರ್, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ದ ಆಲ್ಸಿ ಮುನ್ಗಿ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈब ಮಾಡಿ. बाय. बाय फ्रेंड्स. समजलं का? तुम्हाला नसं समजलं थांबा मी सांगते. जर हा व्लॉग कसा वाटला आणि जर तुम्हाला आवडला असेल तर द आळशी मुलगी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.